अबू आझमीला 100% जेलमध्ये टाकणार, कोरटकर चिल्लर माणूस पण महाविकास आघाडी नेहरू आव्हाडांचा निषेध करणार का? फडणवीसांचा सवाल। औरंगजेबाबद्दल बोलणाऱ्या अबू आझमींना 100% जेलमध्ये टाकणार, पण औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्या आव्हाडांचा महाविकास आघाडीने निषेध केला का, असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल जे म्हटलंय त्यांचा निषेध तुम्ही करणार आहात का? ही हिंमत आहे का तुमच्यामध्ये? जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचा तुम्ही निषेध केला नाही असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अबू आझमींना 100% जेलमध्ये टाकणार असं म्हटलंय। देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शंभूराजे यांचा अपमान सहन करणार नाही। महाविकास आघाडीच्या लोकांमध्ये पंडित नेहरू यांचा निषेध करण्याची हिंमत आहे का, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। या मुद्द्यांवरून विधान परिषदेमध्ये गोंधळ झाल्यानं सभागृह 10 मिनिटं तहकूब करण्यात आलं। कोरटकर हे चिल्लर विधान परिषदेमध्ये बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रशांत कोरटकर बद्दल संपूर्ण माहिती घेऊन बोललं पाहिजे। कोरटकर यांनी कोल्हापूर कोर्टातून त्याला अटक करण्यासाठी स्थगिती घेतली, मी त्यांच्यावर जाण्यासाठी सांगितलंय। कोरटकर हे चिल्लर लोक आहेत। जितेंद्र आव्हाड काय बोलले याचा तुम्ही कधी निषेध केला नाही, आव्हाडांच्या वक्तव्याचा निषेध केला। देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की जितेंद्र आव्हाडांनी बोलताना म्हटलं की औरंगजेब होते म्हणून छत्रपती शिवाजी महाराज, औरंगजेब किती बलाढ्य होता, महाराज 5 फुटाचे होते, हे रेकॉर्डवर आहे, त्याचा तुम्ही निषेध केला नाही। असे सिलेक्टिव्ह गोष्टी करू नका, आझमींचं सदस्यत्व रद्द करा, मुनगंटीवार यांचं वक्तव्य। सपा आमदार अबू आझमी अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आले। त्यांनी औरंगजेबाबद्दल केलेले वक्तव्य त्यांना भोवलंय। तर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आझमींचं सदस्यत्व रद्द करा अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे।